नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला MP फार्मामध्ये. MPSC ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी अन्न व औषध प्रशासन या पदासाठी झालेल्या एक्झाम संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. MPSC ने 25 ऑगस्ट 2026 प्रेस रिलीज मध्ये ड्रग इन्स्पेक्टरचे एक्झामिनेशन पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता कॅन्डिडेट्सच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पुन्हा फॉर्म भरावा लागणार आहे का? पुन्हा एक्झामिनेशन फी द्यावी लागणार आहे का? सिलेबस बदलणार का? नवीन एक्झामिनेशन डेट कधी आहे आणि पुन्हा एक्झाम का घेतली जात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये MPSCच्या ऑफिशियल प्रेस रिलीज नुसार अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मित्रांनो, ही माहिती मी फक्त कुठल्या तरी सोशल मीडिया पोस्ट वरून सांगत नाहीये. आपण थेट MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहोत. या ठिकाणी लेटेस्ट अपडेट्स या सेक्शन मध्ये आपण बघू शकतो. ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अनाउन्समेंट रिगार्डिंग कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट. या ठिकाणी ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की 25 ऑगस्ट 2026 रोजी MPSC कडून हे प्रेस रिलीज प्रसिद्ध करण्यात आले आहे. याच प्रेस रिलीज मध्ये ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी अन्न व औषध प्रशासन या पदाच्या एक्झामिनेशन संदर्भात महत्त्वाचे निर्णय देण्यात आला आहे. आता आपण या ऑफिशियल नोटिफिकेशन मधील प्रत्येक महत्त्वाचा पॉइंट समजून घेऊया. सर्वात आधी थोडक्यात बॅकग्राऊंड समजून घेऊया. MPSC मार्फत ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी पदासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू करण्यात आली होती. या भरतीची स्क्रीनिंग एक्झामिनेशन 22 मार्च 2026 रोजी झाली. या एक्झामिनेशनसाठी एकूण 9,345 कॅन्डिडेट्स पात्र होते आणि त्यापैकी 7,688 कॅन्डिडेट्स एक्झामिनेशनला उपस्थित होते. यानंतर सिलेक्शन प्रोसेसमध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण झाली. 454 कॅन्डिडेट्स रेकमेंडेशन साठी पात्र ठरले, तर 3 कॅन्डिडेट्स अपात्र ठरले. त्यानंतर प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट देखील प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजेच एक्झामिनेशन पासून पुढची प्रोसेस देखील बऱ्याच पुढच्या स्टेज पर्यंत पोहोचली होती. पण त्यानंतर एक्झामिनेशन संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एक्झाम पुन्हा का घेतली जात आहे? MPSCच्या प्रेस रिलीज नुसार एक्झामिनेशन दरम्यान काही कॅन्डिडेट्स कडून परीक्षेच्या गोपनीयतेबाबत आणि गैरप्रकाराबाबत तक्रारी करण्यात आल्या. या प्रकरणाची पुढे पोलीस चौकशी करण्यात आली आणि MPSCच्या प्रेस रिलीज मध्ये नमूद केल्याप्रमाणे पोलीस चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचे आणि त्याला त्याचा फायदा झाल्याचे निदर्शनास आले. म्हणून आयोगासमोर एक्झामची क्रेडिबिलिटी आणि इंटिग्रेशन कायम ठेवण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कॉन्फिडेन्शियलिटी, परीक्षेची गोपनीयता, इंटेग्रिटी, परीक्षेची प्रामाणिकता, ट्रान्सपरन्सी, परीक्षेतील पारदर्शकता आणि सर्वात महत्त्वाचे कॅन्डिडेट्सचा MPSC वरील विश्वास. या सर्व बाबी लक्षात घेऊन MPSC ने एक्झामिनेशन पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता येतो कॅन्डिडेट्स साठी महत्त्वाचा भाग. जर तुम्ही आधी ह्या एक्झामिनेशन साठी अर्ज केला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागणार का? उत्तर आहे नाही. MPSCच्या प्रेस रिलीज नुसार आधीच्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच तुम्ही जर आधी अर्ज केला असेल तर आता फक्त तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यायची आहे, पुन्हा फॉर्म भरायची आवश्यकता नाही. दुसरा प्रश्न, पुन्हा एक्झामिनेशन फी द्यावी लागेल का? याचे उत्तर देखील नाहीच आहे. MPSCच्या प्रेस रिलीज नुसार त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे की पुन्हा एक्झामिनेशन फी आकारली जाणार नाही. म्हणजे न्यू फॉर्म पण नाही आणि ॲडिशनल एक्झामिनेशन फी पण नाही. आता प्रिपरेशन करणाऱ्या उमेदवारांसाठी 2 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न, सिलेबस बदलेल का? MPSCच्या प्रेस रिलीज नुसार री एक्झामिनेशनचा सिलेबस पूर्वीच्या एक्झामिनेशन प्रमाणेच राहणार आहे. म्हणजे सध्या नवीन सिलेबस जाहीर केलेला नाही. त्यामुळे सिलेबस बदलणार नाही. म्हणून प्रिपरेशन थांबवण्याची काहीही गरज नाही. आता दुसरा प्रश्न, नवीन एक्झामिनेशन डेट कधी आहे? सध्या या प्रेस रिलीज मध्ये नवीन एक्झामिनेशन डेट जाहीर करण्यात आलेली नाही. म्हणून MPSC कडून याबाबत स्वतंत्र प्रेस रिलीज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे कॅन्डिडेट्सनी नवीन डेट साठी चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. तसेच MPSCच्या ऑफिशियल अपडेटवर लक्ष ठेवायचं आहे. आता माझा सर्व उमेदवारांसाठी एक छोटासा पण महत्त्वाचा सल्ला, प्रिपरेशन थांबवू नका. कारण या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर आहे, एक्झाम पुन्हा होणार आहे. आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना नवीन अर्ज करण्याची गरज नाही. ॲडिशनल एक्झामिनेशन फी द्यावी लागणार नाही आणि सध्या उपलब्ध ऑफिशियल इन्फॉर्मेशन नुसार सिलेबस पूर्वीप्रमाणेच आहे. त्यामुळे आता एक्झाम पुन्हा होणार आहे, मग प्रिपरेशन नंतर करू असा विचार करू नका. उलट
हा मिळालेला ऍडिशनल टाइम प्रिपरेशन मजबूत करण्यासाठी वापरा. विशेषतः आधीच्या प्रिपरेशन मध्ये किंवा एक्झामिनेशन मध्ये ज्या टॉपिक्स मध्ये तुमच्या चुका झाल्या त्या पुन्हा रिवाइज करा. तर चला संपूर्ण अपडेट्स एकदा क्विकली रिवाइज करूया. नंबर 1, री एक्झाम कन्फर्म आहे. 25 ऑगस्ट 2026 च्या एमपीएससी प्रेस रिलीज नुसार ड्रग इन्स्पेक्टर एक्झामिनेशन पुन्हा घेण्यात येणार आहे. नंबर 2, नो न्यू एक्झाम फॉर्म. ज्या उमेदवारांनी आधी अर्ज केले आहेत त्यांना आता पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. नंबर 3, नो एक्स्ट्रा फी. पुन्हा एक्झाम फी आकारली जाणार नाही. नंबर 4, सेम सिलेबस. या प्रेस रिलीज नुसार सिलेबस मध्ये कोणताही बदल जाहीर केलेला नाही. नंबर 5, डेट अवेटेड. नवीन एक्झामिनेशन डेट अजून जाहीर झालेली नाही, त्यामुळे एमपीएससी कडून स्वतंत्र प्रेस रिलीज होणार आहे. आणि नंबर 6, कीप प्रिपेरिंग. प्रिपरेशन थांबवू नका. नवीन एक्झाम होणार असल्यामुळे त्याची तयारी सुरू ठेवा आणि तुमच्या चुका रिवाइज करा. तर मित्रांनो, ही होती एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर री एक्झामिनेशनची कंप्लीट अपडेट. विशेषतः तुम्ही या एक्झामिनेशनचे कॅन्डिडेट असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण न्यू फॉर्म, एक्झामिनेशन फी, सिलेबस आणि री एक्झाम याबाबतची माहिती प्रत्येक कॅन्डिडेटसाठी महत्त्वाची आहे. आणि एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर तसेच फार्मसी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आयएमपी फार्माला सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, नवीन एक्झाम डेट जाहीर झाली की त्याची अपडेट आपण नक्की घेऊन येऊ. तोपर्यंत प्रिपरेशन सुरू ठेवा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि ऑफिशियल अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. जय हिंद.